बारामतीमध्ये तरुणांच्या त्रासाला कंटाळून 10वीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली। तू माझ्याशी लग्न नाही केलं तर तुझ्या आईवडिलांचे मुंडके उडवीन अशी धमकी दिल्याने कोराळे खुर्द येथील 10वीची परीक्षा दिलेल्या शाळकरी मुलीने आत्महत्या केली। 15 वर्षीय मयत मुलगी 10वीच्या वर्गात शिकत होती। याच गावातील आरोपी विशाल दत्तात्रय गावडे, साथीदार प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे, सुनील हनुमंत खोमणे हा गेल्या अनेक महिन्यांपासून मयत मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता। मेसेजवर धमक्या देत होता। माझ्याशी नाही बोलली तर तुझ्या घरच्यांना खल्लास करून टाकीन अशी धमकी देत होता। चारही आरोपी शस्त्र दाखवून मयत मुलीच्या मनात दहशत निर्माण करत होते। आरोपींकडून वारंवार होणारा पाठलाग व दमदाटीला मयत मुलगी कंटाळली होती। 7 एप्रिलला तू माझ्याशी गावच्या यात्रेच्या आधी लग्न केले नाहीस तर तुझ्या आई वडिलांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने मयत मुलगी ही भयभीत झाली होती। आरोपींच्या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून या संदर्भातला पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड करतायत। धक्कादायक अशी घटना घडली बारामती। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्यासोबत जोडलेत। मी जयकुमारकडे जाणार आहे। जयकुमार, आपण पाहतो अतिशय धक्कादायक अशी घटना बारामतीमध्ये घडलेली आहे। तरुणांच्या त्रासाला कंटाळून या विद्यार्थिनीने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललंय। काय सांगशील सविस्तर? पोलीस तपासात आतापर्यंत काही समोर आले का माहिती? ही जी घटना बारामतीमध्ये घडलेली आहे अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे, कारण की राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असतानाच आता बारामतीतल्या या कोराळे खुर्दमधल्या 10वीत शिकत असणाऱ्या या मुलीने या तरुणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रकार घडलेला आहे। परंतु यापूर्वी देखील या मुलीने घरी देखील सांगितलं होतं की या मुलांकडून मला असा त्रास होतोय। त्यावेळेस घरच्यांनी पाऊल देखील उचललं होतं, परंतु तरी देखील त्या आरोपींकडून कोणतेही त्या ठिकाणी दखल नव्हती आली। म्हणजे त्या आरोपींनी तरी देखील त्या मुलीला मानसिक छळ त्या ठिकाणी करण्यात येत होता। त्या मुलीला सतत सांगितलं जात होतं की तिला बोललं जात होतं की तू माझ्याशी लग्न नाही केलं तर मी तुझ्या घरच्यांना जीव मारेल अशी धमकी त्या मुलीला सतत वारंवार केली जात होती। आणि या त्रासाला कंटाळून या 10वीत शिकत असणाऱ्या मुलीने 7 एप्रिलला त्याच्याच घरी आत्महत्या केलेली आहे। आणि यामुळे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातला जो प्रमुख आरोपी आहे विशाल गावडे याला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्याकडून केला जात आहे। नक्कीच जयकुमार, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। धक्कादायक अशी घटना आहे। माझ्याशी लग्न केलं नाहीस तर आई वडिलांना ठार मारणार अशी धमकी यावेळी देण्यात आली होती। मात्र त्यानंतर या विद्यार्थिनीने भयभीत होऊन टोकाचं पाऊल उचललंय, आत्महत्या केली आहे। गळफास घेऊन या विद्यार्थिनीने आपलं जीवन संपवलेलं आहे। 4 आरोपींविरोधात बारामती पोलिसात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बारामतीत तरुणांच्या त्रासाला कंटाळून शाळकरी विद्यार्थिनीनं आत्महत्या केलेल्या यावेळी माझ्याशी लग्न नाही केलंस तर तुझ्या आई वडिलांना ठार मारणार अशा प्रकारची धमकी देण्यात आली होती। आणि त्या धमकीनंतर या 10वीच्या विद्यार्थिनीनं भयभीत होऊन आत्महत्या केली। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे जोडले आहेत। अंकुशजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। धक्कादायक घटना घडली आहे बारामतीमध्ये। तरुणांच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीनं विद्यार्थिनीनं आत्महत्या केलेली आहे। काय यावरती आपली पहिली प्रतिक्रिया? अतिशय धक्कादायक घटना आहे। नाही, अतिशय दुर्दैवी घटना आहे। तरुणांच्या त्रासाला कंटाळून त्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आणि विशेष म्हणजे बारामती सारख्या शहरामध्ये ही घटना घडते हे विशेष आहे। कारण बारामतीमध्ये दादांचा फार मोठा वचक आहे। पोलीस खातं देखील त्या ठिकाणचं सक्षम आहे असं म्हटलं जातं, पण त्या ठिकाणी अशी घटना घडणं हे बारामतीला शोभण्यासारखं नाही। अर्थात त्या मुलीला जो त्रास होत होता तो तिने तिच्या शाळेतील शिक्षकांना म्हणा किंवा आपल्या पालकांना सांगितलं होतं का? जर सांगितलं असेल आणि पालकांनी जर का त्या संदर्भामध्ये पोलिसांना काही सूचना केल्या असतील तर त्याची काही अजून डिटेल्स आलेल्या नाही। पण ह्या अशा घटना वारंवार घडत आहेत। दररोज आपल्याला कुठे ना कुठेतरी अशा प्रकारच्या मुलींना त्रास देणं, महिलांना त्रास देणं, विनयभंगाच्या तक्रारी या होत आहेत। राज्यामध्ये गृह खातं आहे की नाही असा प्रश्न गेली 2, 2.5, 3 वर्ष सुप्रियाताई सुळे विचारतायत। मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आहे, ते फक्त म्हणतात आम्ही गुन्हेगाराला सोडणार नाही, त्याला कडक शिक्षा देऊ, अमकं करू तमकं करू अशा नुसत्या घोषणा आणि वर्गना करतात।
प्रत्यक्षामध्ये मात्र महिलांच्या बाबतीमध्ये, विद्यार्थिनींच्या बाबतीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती अतिशय बिकट नक्कीच. आहे. आज सावित्रीबाई अगदी. फुलेंचं महात्मा फुलेंची आपण जयंती अगदी साजरी अंकुशजी, करतो. आपला मुद्दा लक्षात आला. खूप खूप धन्यवाद. पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल. या संदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना नेत्या आणि उपसभापती नीलमताई गोरे आपल्यासोबत जोडल्या. तर नीलमताई, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. धक्कादायक घटना घडली आहे बारामतीमध्ये. तरुणांच्या धमकीला कंटाळून 10वीत शिकणाऱ्या या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. काय आपली पहिली प्रतिक्रिया यावरती? आजचा दिवस अतिशय खेदाचं, आणखीन ज्याला आपण म्हणू संतापजनक पण आहे. ही जी मुलगी आहे तिची छेडछाड झाली होती आणि तिने असं सहन न झाल्यामुळे आत्महत्या केलेली आहे. खरं तर आपण प्रत्येक हॉस्टेलमध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये बडी कॉप हा कार्यक्रम राबवतो आहे. पंकज देशमुख, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांचं माझ्याशी अनेक वेळेला बोलणं झालेलं आहे. ॲडिशनल SP आमच्या संपर्कामध्ये असतात आणि ज्या मुलींना असा काही त्रास होईल तर त्यावेळेला मैत्रिणींना सांगता येत नाही, घरी सांगायची काही वेळेला भीती वाटते. शाळा परीक्षा जवळ आलेल्या आहेत आणि म्हणून मग स्वतः त्यांना सुरक्षितता किंवा जे त्रास देत आहेत त्याच्यासाठी 112 नंबर पण आहे. आपल्या मार्फत मी सांगू इच्छिते की त्याच्यावर फोन केला आणि त्यांची नावं सांगितली असती. कालच माझ्याकडे दुसऱ्या एका मुलीची केस आलेली की 112ला फोन केल्याबरोबर त्यामध्ये दखल घेतली गेलेली आहे. तर त्याच्यामुळे प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला जरी गेलं नाही तरी 112 नंबरवर अशा तक्रारी होऊ शकतात. पण दुर्दैवाने या संबंधित मुलीला ते माहिती नव्हतं आणि हे जे टार्गेट मुलं आहेत ज्यांनी ह्या सगळा त्रास तिला दिलेला आहे, हा तर फारच मोठी बेफाम झालेली प्रवृत्ती आहे. पुण्यातल्या सुद्धा परदेशी विद्यार्थिनींवर 7 जणांनी कालच आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना घडली. अशा घटना वारंवार घडतायत आणि याला कारण असं की शिक्षा झाल्यावरती ती माहिती जेवढ्या प्रमाणात समाजापर्यंत पोहोचली पाहिजे तेवढी पोहोचत नाहीये. दोषसिद्धीचं प्रमाण म्हणजे प्रत्येक आलेल्या केसमध्ये लवकर शिक्षा व्हावी याच्यासाठी सरकार प्रयत्न करतंय. परंतु मुलींना माझं आवाहन आहे की त्यांनी अशा प्रकारचं टोकाचं पाऊल उचलू नये आणि हे जे तरुण आहेत त्या तरुणांना खरं तर मोठं नंतर लोक मग एन्काउंटर वगैरे झाली की दुर्दैवाने त्यांच्याच वरती, पोलिसांवरतीच ताशेरे मारले जातात. पण आम्हाला कोणी काही करू शकत नाही. हा जो माज आलेला आहे काही जणांना त्याच्यावरती आपल्याला प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांनी वेळ पडेल तिथे केली पाहिजे, जेणेकरून ह्याचा दबाव येईल, त्याचा दबाव येईल, हा आमचा आहे, तो आमचा आहे, कोणीही आमच्या महायुतीतलं तरी त्यांनी म्हणू नये, अशा प्रकारच्या आमच्या सगळ्यांच्या सूचना आहेत. आणि त्यामुळे या आरोपींना कडकात कडक शिक्षा झाली पाहिजे असं मी स्वतः पोलीस अधीक्षकांकडे पाठपुरावा करणार आहे. मला खात्री आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार हे सुद्धा गांभीर्याने या घटनेची दखल घेतील. अगदी अगदी ताई, आपला मुद्दा लक्षात आला. मात्र याआधीच आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या काही प्रतिक्रिया आल्या. अंकुश काकडे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली की मागच्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात गृह खातं आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतोय, कायद्याचा धाक राहिला नाही आणि त्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ होते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं जे आहे त्याच्यामध्ये ते एक चांगले महापौर होते, पण मला तर कुठे दिसलं नाही की महिला अत्याचाराच्या प्रकरणात त्यांनी कुठे काही केलेलं आहे म्हणून. या उलट जळगाव वासनाकांड बाहेर आलं त्यावेळेला सुद्धा 1994 साल होता. मी व्यक्तीवर बोलणार नाहीये, कारण जे कोणी सत्तेत असतात त्यांनी त्याच्यामध्ये याच्या कारकिर्दीत झालं का त्याच्या कारकिर्दीत बोलण्यापेक्षा त्यामध्ये आरोपीला शिक्षा कशी होईल हे पाहिलं पाहिजे. आणि अपहरणाचं म्हणाल तर त्यातल्या 90% केसेस पोलिसांनी मुलींना घरी पोहोचवलेलं आहे. परंतु मुलींच्या मध्ये जागृती जशी वाढलेली आहे तसंच बऱ्याच ठिकाणी बेरोजगारी आणि कौटुंबिक प्रश्नामुळे सुद्धा आत्महत्या महिलांच्या आणि पुरुषांच्या दोघांच्याही वाढताना दिसत आहेत. कारण फार वेगाने बदल आपल्या समाजात होत आहेत. याबद्दल काहीही न करता सातत्याने असं जे विरोधी पक्षात गेलं की विरोधी पक्षांच्या बाजूनी बोलायचं आणि सत्तेत असताना मग सरकारची वाहवा करायची, अशा पद्धतीची दुहेरी भूमिका कोणीच घेऊ नये असं मला वाटतं. नक्कीच ताई, आपला मुद्दा लक्षात आला. खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल.